सगळे पुरावे आता संपूर्ण घरासमोर उघड झाल्यानंतर सुमित्रा खूपच चिडलेली असते आणि तिने थेट आता ऋषिकेशला असं म्हटलेलं असतं, ऋषिकेश, आता मागचा पुढचा विचार करू नको. आत्ताच्या आत्ता या नालायकाला घरातून बदडून बाहेर हाकलून दे. हे वाक्य ऐकल्यावर ऋषिकेश म्हणत असतो, आई आई एवढी हायपर होऊ नको. त्यावर सुमित्रा म्हणत असते, आलंच माझ्या लक्षात, हे तुला जमणार नाही. एखादं काम सांगितलं की लगेच करशील असं कधीच होत नाही. आणि इकडे तो दांडका, आणि लगेचच आता सुमित्राने तो दांडका आपल्या हातात घेतलेला असतो आणि त्यानंतर ती राहुल समोर जाते आणि त्याला बदड बदड बदडते. राहुल म्हणत असतो, आई आई हे काय करताय तुम्ही? अहो मी काहीच केलेलं नाहीये, हे सगळं त्या शर्वरीने केलंय. त्यावर सुमित्रा म्हणत असते, शर्वरीने केलंय पण त्यात साथ तू दिलीस. हवं तर तू त्या दिवशी त्या दोघांना वाचवू शकला असतास, पण तू तसं नाही केलंस, तर तू त्या शर्वरीला साथ दिलीस. म्हणून आज तुझी ही अवस्था करते मी. आणि दनादन फटके देत सुमित्राने आता या राहुलला चांगलंच बदडलेलं असतं. राहुलची अवस्था अत्यंत बिकट झालेली असते. त्यानंतर जानकी म्हणत असते, आई थांबा थांबा, आई काय करताय तुम्ही? हे अशाने तुम्ही उगाचच परिस्थिती आणखी कठीण करून ठेवताय. त्यावर मात्र आता मी काहीच ऐकणार नाही असं फायनली आता सुमित्राने म्हटलेलं असतं. आणि त्यानंतर आपण पाहतोय आता सुमित्रा राहुलला बाहेर ढकलून देते. आता राहुल बाहेर पडलेला आहे आणि तेवढ्यात शर्वरी आतमध्ये आलेल्या सुमित्रा समोर हात जोडते. शर्वरी म्हणत असते, आई आई मला माफ कर, माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली. त्यावर सुमित्रा म्हणत असते, काय काय म्हणालीस तू? तुझ्याकडनं चूक झाली? अगं बोलताना तुला लाज कशी वाटत नाही? अगं स्वतःच्या नवऱ्याला मारलंस तू, स्वतःच्या बापाला, स्वतःच्या वडीलधाऱ्या बापाला मारलंस तू, आणि वर म्हणते चूक झाली. आणि अशातच आता ऐश्वर्या म्हणत असते, आई मला असं वाटतंय की तुम्ही जसं राहुलला बदडलात तसं या शर्वरीला सुद्धा बदडा, आणि त्यानंतर आपण हिच्या गळ्यामध्ये चपलेचा हार घालून थोबाडाला काळं फासून भर चौकात ना हिची धिंड काढूया आणि हिला पोलीस चौकीत जमा करूया. हे वाक्य ऐकल्यावर शर्वरी म्हणत असते, ऐश्वर्या काय बोलतेस तू? हे चार चौघामध्ये रणदिव्यांचा अपमान करणार आहेस का तू? त्यावर जानकी म्हणत असते, अच्छा शर्वरी वंश, काय म्हणालात तुम्ही? रणदिव्यांचा अपमान? अहो दोन दोन रणदिव्यांच्या घरातल्या माणसांना मारलात तुम्ही. काहीच कसं वाटलं नाही तुम्हाला? खुनी आहात तुम्ही, खुनी, असं आता जानकी म्हणत असते. आणि शेवटी आता ऋषिकेशच्या लक्षात आलेलं असतं की नेमकं काय करायचंय. आणि लगेचच आता ऋषिकेशने पुढे येत साटकन या शर्वरीच्या दोन थोबाडीत देवलेल्या असतात. शर्वरी एकदमच हादरते. ती म्हणत असते, दादा दादा तू मारतोयस मला? त्यावर शर्वरीला ऋषिकेश म्हणत असतो, हो आतापर्यंत मी कधीही तुझ्यावर हात उचलला नाही, पण आज मात्र हात नाही तर तुझ्यावर पाय सुद्धा उगारावा असं वाटतंय मला. आज तू माझी बहीण नाही तर माझ्या बापाची खुनी आहेस तू, स्वतःच्या नवऱ्याची खुनी आहेस तू, असं तसं बोलून आता ऋषिकेशने या शर्वरीला तिची योग्य ती जागा दाखवून दिलेली असते. बाहेर पडलेला राहुल स्वतःशी बोलत असतो, आता तर मला आयती संधी मिळाली आहे इथून पळून जायची. पळून जायचं असेल तर आताच जावं लागेल, कोणाचंही माझ्यावर लक्ष नाहीये. आणि अशातच आता राहुल इथून पळत असताना अचानकपणे त्याला माहीतच नसतं की मागून सौमित्र त्याच्यावर लक्ष ठेवून असतो. राहुल पळतो पळतो आणि मागच्या दरवाजातून थेट रस्त्यावर आलेला असतो आणि तो स्वतःला सांगत असतो, राहुल वाचलास तू आता. आता इथून थेट तुला अशा जागी पळायचं आहे की कोणी तुझा पाठलागही करू शकत नाही. पण सौमित्र बरोबर राहुलच्या मागावर असतो आणि राहुल ज्या ज्या ठिकाणी जात असतो सौमित्रही त्या त्या ठिकाणी जात असतो. आणि शेवटी राहुल एका घरामध्ये शिरतो आणि त्याने दार लावून घेतलेलं असतं.
सौमित्र मात्र बाहेरच थांबतो आणि मग त्याने आता जानकीला फोन केलेला असतो. सौमित्र म्हणत असतो, जानकी वहिनी, आईने ज्या राहुलला बदडला तो राहुल आता आपल्या घराबाहेरून पळालाय. त्यावर जानकी म्हणत असते, काय? अहो सौमित्र भाऊजी, तुम्ही त्याला जाऊ कसं दिलं? तो अपराधी आहे, त्याला आपल्याला तुरुंगात पाठवायचं आहे. त्यावर राहुलला आता मी एका ठिकाणी एका रूम मध्ये जाताना पाहिलंय. वहिनी काळजी करू नका तुम्ही, यापुढे काय करायचंय सांगा मला. त्यावर जानकी म्हणत असते, बारीक लक्ष ठेवा आणि मला प्रत्येक क्षणाची अपडेट द्या. हे वाक्य ऐकल्यावर आता सौमित्र म्हणत असतो, ठीक आहे. इकडे आपण पाहतोय आता बराच वेळ झालेला असतो, पण राहुल त्या घरातून बाहेर पडलेला नसतो. म्हणून सौमित्र आता तिथेच उभा राहून विचार करत असतो, इतका वेळ झालाय, हा राहुल आतमध्ये काय करतोय? आता सौमित्रने दारावर जोराची लात मारलेली असते, दार उघडलेलं असतं, पण आतमध्ये सौमित्रच्या नजरेस अजिबातच राहुल पडत नसतो. त्यामुळे सौमित्र संपूर्ण रूमभर आत शिरतो, पण त्याला राहुल भेटत नाही. आणि अशातच आता वैतागलेला सौमित्र बाहेर येतो आणि तो स्वतःशी बोलत असतो, बापरे, जानकी बहिणीने सांगितलं होतं की या राहुलवर बारीक लक्ष ठेवायला, पण हा राहुल गेला तरी कुठे? आणि अशातच आता सौमित्र तिथून रिटर्न फिरत घराकडे येत असतो आणि अशातच आता एका कोपऱ्यात लपलेला राहुल बाहेर पडतो आणि थेट त्याने पुन्हा दार लावून घेतलेलं असतं. अशातच आता सौमित्र घरी येतो, जानकीला म्हणत असतो, जानकी बहिणी, तो राहुल अचानकपणे गायब झाला. त्यावर जानकी म्हणत असते, काय केलं तुम्ही सौमित्र भाऊजी? एवढं छोटंसं काम हे तुम्हाला जमलं नाही. अशातच आता ऋषिकेश म्हणत असतो, जानकी नको काळजी करूस तू, चल आपण आपल्या पद्धतीने आता या केसचा निकाल लावूया. इकडे आपण पाहतोय आता शर्वरीला ऑलरेडी या रणदिवे फॅमिलींनी पोलिसात जमा केलेलं असतं आणि शर्वरी त्यावेळेला असं म्हणत असते, फक्त या सगळ्यामध्ये मी एकटीच सामील नाहीये, तर तो राहुल सुद्धा आहे. त्या राहुलला सुद्धा माझ्याबरोबर तुरुंगात पाठवा. आणि अशातच आता जानकीने शर्वरीला असं म्हटलेलं असतं, तुला वेगळी शिक्षा, त्याला वेगळी शिक्षा. इकडे आपण पाहतोय आता राहुलने एक पिस्तूल त्याच्या बॅगेतून काढलेली असते आणि ती पिस्तूल घेऊन तो रणदिव्यांच्या घरात शिरतो. अचानकपणे घरात शिरलेल्या राहुलला अचानकपणे ऐश्वर्याने पाहिलेलं असतं आणि ऐश्वर्याने राहुलच्या हातात पाहिलेली पिस्तूल बघून ती चांगलीच हादरते, घाबरते. ती लगेचच बोलू लागते, हे हे काय राहुल, अरे तू पिस्तूल घेऊन आलायस? त्यावर राहुल म्हणत असतो, हो, तुम्हा संपूर्ण रणदिव्यांना संपवण्यासाठी मी ही पिस्तूल आणली आहे. खूप मस्ती आली ना तुम्हाला? तुम्हाला काय वाटलं, हलक्यात घेताय तुम्ही मला? अरे आज तर तुमची चांगलीच उचल बांगडी करणार आहे मी. असे तसे शब्द वापरून राहुलने आता समोर असलेल्या ऐश्वर्याला चांगलंच घाबरवलेलं असतं. आणि अशातच आपण पाहतोय आता मागून जानकी आलेली असते. जानकी म्हणत असते, काय रे राहुल्या, काय समजतोस तू स्वतःला? तुझ्या हातात पिस्तूल असले तर आम्ही घाबरून जाऊ का? रणदिवे आहोत आम्ही, रणदिवे, तुझ्यासारखे डरपोक नाही. असं जेव्हा आता फायनली जानकीने राहुलला सऱ्याम म्हटलेलं असतं, राहुल वळतो आणि म्हणत असतो, ए दीड दमडीची जानकी, माझ्या हातात दांडका वगैरे काहीच नाहीये, पिस्तूल आहे. एका क्षणात गोळी आरपार होईल आणि जागेवर मृत्यू. हे ऐकल्यावर जानकी म्हणत असते, नाही घाबरत तुझ्या या बंदुकीला. तुला काय वाटलं, बंदूक घेऊन येशील तर रणदिवे घाबरू? अजिबातच नाही. आता बघ पुढच्या काही मिनिटात तुझी काय अवस्था होते. त्यावर राहुल हसायला लागतो. राहुल म्हणत असतो, जानकी, डोक्यावर पडलीस का तू? खरंच तुला वाटतंय या पिस्तुला पुढे तुम्ही रणदिवे टिकाल? आणि अशातच आता मागून सुमित्राने भला मोठा दांडका आणलेला असतो आणि तो दांडका राहुलच्या हातावर जोरात मारलेला असतो. एका क्षणात ती बंदूक खाली पडते आणि राहुल एका साईडला. लगेचच आता ती पिस्तूल ऐश्वर्याने हातात घेतलेली असते आणि ऐश्वर्याने ती पिस्तूल राहुलवर रोखलेली असते. एका क्षणात सगळं काही उलट झालेलं असतं. राहुलच्या हातात असलेली पिस्तूल ऐश्वर्याच्या हातात आलेली असते आणि ऐश्वर्या आता राहुलवर वरचढ झालेली असते. ऐश्वर्या म्हणत असते, काय रे, मस्ती आली का तुला?
या घरात पुन्हा आलास तू, काय डेअरिंग केलीस तू. आता तर तू या घरातून जिवंत परत जाणार नाहीस, असं जेव्हा ऐश्वर्या म्हणत असते त्याच वेळेला जानकी म्हणत असते, थांब थांब ऐश्वर्या, काय बोलतेस तू हे. तुझ्या हातून त्याचा खून होणार नाही याची काळजी घे, दक्षता घे ऐश्वर्या. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, आय एम सो सॉरी जानकी, पण या राहुल्याला जिवंत ठेवणे म्हणजे आपण आपल्या पायावरच कुदळ मारण्यासारखं आहे. हे वाक्य ऐकल्यावर जानकी म्हणत असते, तरीही तरीही ऐश्वर्या अजिबातच घाई करू नको, याला मारू नको, नाहीतर हा आपल्याला खूपच भारी पडेल. हे सगळं ऐकल्यावर मात्र आता जानकी म्हणत असते, समजून घे ऐश्वर्या, आपल्या हातून कोणताही खून खराबा झाला नाही पाहिजे, नाहीतर या राहुल आणि शर्वरीमध्ये आपला काय फरक असणार आहे. तेवढ्यात आपण पाहतोय आता ऐश्वर्या राहुलच्या जवळ जवळ जात त्याच्या डोक्याला तिने पिस्तूल लावलेली असते आणि म्हणत असते, बोल बोल, दाबू का ट्रिगर, बोल ना. त्यावर राहुलच्या तोंडून दाब असं अजिबातच येत नसतं, कारण त्याला माहिती आहे जर ऐश्वर्याने ट्रिगर दाबलं तर एका क्षणात होत्याचं नव्हतं होऊ शकतं आणि इथे एका क्षणात खेळ संपून जाईल आणि राहुल एका क्षणात कैलासवासी होऊन जाईल. आणि अशातच आता ऐश्वर्याला ऋषिकेश म्हणत असतो, थांब ऐश्वर्या थांब, असेल तसं काही करणार नाहीयेस तू, टाक ती पिस्तूल खाली. त्यावर सौमित्र लगेचच म्हणत असतो, नाही हा नाही ऐश्वर्या, ती पिस्तूल खाली टाकायची नाही. त्यावर ऋषिकेश म्हणत असतो, सौमित्र काय झालंय तुला, पिस्तूल खाली टाक म्हणतोय मी तिला, तर तू नाही का म्हणतोयस. त्यावर सौमित्र म्हणत असतो, दादा जरा तरी विचार कर, जर या ऐश्वर्याने पिस्तूल खाली टाकली ना तर पुढच्या क्षणाला हा कुत्रा राहुल ती पिस्तूल उचलेल आणि आपल्या सगळ्यांवर रोखेल. हे वाक्य ऐकल्यावर आता ऋषिकेश म्हणत असतो, वा सौमित्र वा, अगदी बरोबर बोललायस तू, आता तर तुझ्या या बोलण्याला 10 पैकी 10 पॉइंट. हे ऐश्वर्या आणि इकडे पिस्तूल, असं जेव्हा आता ऋषिकेशने म्हटलेलं असतं त्यावेळेला ऐश्वर्या म्हणत असते, दादा नका काळजी करू तुम्ही, या शर्वरीच्या बॉयफ्रेंडला राहुलला तर आज मी त्याची जागा दाखवूनच देणार आहे. आणि ऐश्वर्याने त्या पिस्तूल मधील एक गोळी अशी झाडलेली असते की राहुलची चांगलीच टरकलेली असते. राहुल लगेचच हात जोडतो आणि म्हणत असतो, माफ कर ऐश्वर्या, मी यापुढे असल्या कोणत्याच फंद्यात पडणार नाही, मला सोडून दे, मी इथून जातो कायमचा, हे महाराष्ट्रच सोडतो मी. हे वाक्य ऐकल्यावर आता सौमित्रने त्या राहुलला उचललेलं असतं, दणादणा आपटलेलं असतं आणि सौमित्र म्हणत असतो, काय वाटलं तुला, काय वाटलं काय तुला, आम्ही तुला सोडणार आणि तू इथून जाणार आणि मग तुझे सगळे पाप आम्ही विसरून जाणार काय, अजिबातच नाही, तुला तर आता आम्ही अजिबातच सोडणार नाही. बघ काय अवस्था करतो तुझी. आणि अशातच आता अवंतिकाने भली मोठी दोरी आणलेली असते, दोरी एका हाताला आता या राहुलच्या बांधण्यात आलेली असते आणि दुसरं टोक राहुलच्या दुसऱ्या हाताला आणि त्याला मध्यभागी लटकवण्यात आलेलं असतं. बराच वेळ त्याला लटकवून ठेवल्यानंतर त्याचे हातपाय दुखू लागल्यावर आता राहुल ज्या वेळेला ओरडू लागतो त्याच वेळेला आता सौमित्र म्हणत असतो, बघ कसं वाटतंय, स्वतःला खूपच शहाणा समजत होतास ना तू. आणि अशातच आता ऋषिकेशने पोलिसांना फोन केलेला असतो. पोलीस तात्काळ त्या ठिकाणी पोहोचल्यावर आणि अशातच आता राहुलला पोलिसांनी तिथे अटक केलेली असते. राहुल म्हणत असतो, इन्स्पेक्टर साहेब, या रणदिव्या कुटुंबावर माझ्यातर्फे एक केस फाईल करा, या लोकांनी मला इथे खूपच टॉर्चर केलंय, मला खूप मारलंय, बघा किती अवस्था बिकट करून ठेवली आहे माझी. हे सगळं ऐकल्यावर आता इन्स्पेक्टर अहोराणी म्हणत असतात, राहुल्या, आतापर्यंत तू जे काही केलेस ना त्याचा पर्दाफाश झालाय, चल आता तुझी अशी अवस्था करतो ना की उभ्या आयुष्यात सुद्धा तू या गोष्टीचा विचार केला नसशील. हे सगळं ऐकल्यावर मात्र आता पोलिसांना फायनली राहुल बोलत असतो, तुम्हाला जे वाटतंय ते खरं नाहीये, मी तो व्यक्ती नाहीये ज्याबद्दल तुम्ही हे सगळं जाणून घेताय. आणि अशातच आता राहुलची चांगलीच पोलिसांनी आवळलेली असते आणि त्याला तिथून फरफटत बाहेर नेलेलं असतं. राहुल म्हणत असतो, रणदिव्यांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा,
स्वतःच्या घरातल्या मुलीवर तुम्ही विश्वास ठेवला, पण माझ्यावर नाही. आज माझ्यावर जी तुम्ही परिस्थिती आणून ठेवली आहे ना, ती त्याला कारणीभूत तुम्हीच आहात. असं बोलून आता राहुल जणू रणदिव्यांना एक वेगळीच धमकी देत असतो. अशातच आता ऐश्वर्या पुढे येते आणि म्हणत असते, ए दीड दमडीचा राहुल, एक गोष्ट लक्षात ठेव, तू समजत असशील स्वतःला शाणा, पण तू शाणा नाही तर दीडशाणा आहेस. आणि आता यापुढे या घराच्या आजूबाजूला देखील फिरकलास तर त्या क्षणाला पोलिसांना नाही तर थेट यमाला बोलवेन तुला न्यायला. हे वाक्य ऐकल्यावर आता सगळेच हसू लागतात. सगळ्यांना हसू अनावर झालेलं असतं. तेवढ्यात सौमित्र म्हणत असतो, म्हणजे ए ए ए काय बोललीस तू ऐश्वर्या? यमाला म्हणजे यमाचा फोन नंबर तुझ्याकडे आहे का? हे वाक्य ऐकल्यावर आता ऐश्वर्या म्हणत असते, सौमित्र काय बोलतोयस तू? हे शब्द जपून वापर जरा. कोणाशी बोलतोयस याचं तरी भान ठेव. त्यावर मात्र आता नेमकं काय बोलावं हेच सौमित्रच्या समोर असलेल्या ऐश्वर्याला कळत नसतं. आणि जानकी म्हणत असते, अरे थांबा, काय चाललंय तुमच्या लोकांचं? अशा पद्धतीने सारखं सारखं तुम्ही जर एकच वाक्य बोलणार असाल तर काय अर्थ आहे त्याला? मित्रांनो, इथे तर आता कन्फर्म राहुलच्या बाबतीत रणदिव्यांनी जो काही निर्णय घेतला आहे तो योग्यच आहे असंच चित्र दिसतंय. पण येत्या काळामध्ये ही शर्वरी आणि राहुल पुन्हा या रणदिव्यांच्या घरात येतील आणि वेगळाच धुमाकूळ घालण्याचा प्रयत्न करतील, हे मात्र निश्चित. बाकी येत्या काळामध्ये या मालिकेमध्ये तुम्हाला काय नवीन पाहायला मिळू शकतं, काय वाटतंय? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.